नागपूरच्या मानकापूर रिंग रोडवरील मकबूल मशिदीजवळ 28 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास रोड रेजची एक धक्कादायक घटना घडली। फिर्यादी कुणाल मधुसूदन सिंग हे आपल्या कारने जात असताना दुचाकीवरून ट्रिपल आणि डबल सीट जाणाऱ्या काही मुलांनी त्यांच्या कार समोर आडवी-तिडवी वाहने चालवून त्यांना त्रास दिला। कुणाल यांनी कारचा हॉर्न वाजवून साईड मागितल्याचा राग आल्याने या 12 ते 14 जणांच्या टोळक्याने कुणाल यांची कार अडवली। आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत कारची मागची काच फोडली आणि दगडाने मारहाण करून कुणाल यांना गंभीर जखमी केले। या घटनेची गंभीर दखल घेत मानकापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तत्काळ तपास चक्र फिरवले। पाचपावली हद्दीतील नाईक तलाव, खैरीपुरा आणि लालगंज भागात धाड टाकून पोलिसांनी हर्ष उर्फ पिंडा आनंद पवार, गौरव उर्फ मन्या घोरडे आणि संयम उर्फ भांजापुरी यांच्यासह एकूण 14 आरोपींना बेधडक ताब्यात घेतलंय। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट, पल्सर, ॲक्टिवा आणि ॲक्सेस अशा 5 महागड्या दुचाकी गाड्यांसह एकूण 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस पुढील तपास करतायत। याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी 28 तारीखच्या रात्री जरीपटका येथून मानकापूर येथे येत होते। ते त्यांच्या खाजगी कामानिमित्त गेलेले होते आणि मानकापूर येथे घरी येत असताना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी त्यांचं जे काही टू व्हीलर चालक होते त्यांनी त्याला साईड न दिल्यामुळे आणि आडवी-तिडवी गाडी चालवत असल्यामुळे यांनी सतत हॉर्न द्यायला चालू केलं। फिर्यादींनी त्यांना हॉर्न देत असताना त्या ठिकाणी त्यांची बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून राग मनात धरून त्या ठिकाणी जे आरोपी होते त्यांनी त्यांच्या फिर्यादीच्या गाडीच्या पाठीमागे आले। फिर्यादी हे मानकापूर हद्दीत त्यांच्या घराच्या जवळच्या परिसरामध्ये गाडी थांबवली असता या आरोपींचा जो ग्रुप होता त्या आरोपींनी येऊन फिर्यादींना पकडलं आणि त्यांना त्या ठिकाणी हाताबुक्क्याने मारहाण केली, तसेच दगडाने मारहाण केली। याबाबत घटनेनंतर ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले होते। घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज तपासणी चालू केली। यामध्ये अनोळखी इस्मांविरुद्ध FIR नंबर 257/26 कलम 126(2), 115(2), 118(1), 324(2), 296, 351 वगैरे कलमानुसार आणि बेकायदेशीर जमावाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीमध्ये काही आरोपी हे त्यामध्ये आयडेंटिफाय झालेले आहेत। त्याची माहिती गोपनीय बातमीदारांना देऊन त्यांच्या थ्रू सगळे आरोपी चेक करण्यात आले आणि यातील एकूण 14 आरोपी हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत। त्यांच्या एकूण 5 मोटरसायकल ज्याची किंमत 5,60,000 रुपये या मोटरसायकल देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 14 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। ही जी यातील फिर्यादी जे आहेत हे पोलीस अंमलदार आहेत, परंतु ते त्यावेळी कोणत्याही ड्युटीवर नव्हते। त्यांची ड्युटी करून ते घरी येऊन नंतर खाजगी कामासाठी गेलेले होते। ते गणवेशात देखील नव्हते। यातील फिर्यादी आणि आरोपी एकमेकाला ओळखत नाहीत। आरोपींना देखील ते पोलीस कर्मचारी आहेत माहीत नव्हते आणि अशा प्रकारे त्यांचं गाडी चालवताना जो काही वादविवाद झाला होता त्या वादातून झालेल्या भांडणातून सदरचा गुन्हा घडलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपींकडे तपास चालू आहे।